गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू सुजल नितोरे ब्लॉग्स. मला माहिती आहे गुड नाईट आहे, बट माझ्यासाठी गुड मॉर्निंग आहे. फायनली आज आपण जातोय लेण्याद्रीला. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने प्लॅन कॅन्सल व्हायचा. शेवटी एक दिवस सगळे मित्र बोललो, यावेळी काही करून आपल्याला जायचं म्हणजे जायचं आहे. सकाळी लवकर भेटलो, बाईक्स तयार होत्या आणि एकदम फुल एक्साइटमेंटमध्ये राईड सुरू केली. लेण्याद्री हे फक्त मंदिर नाही आहे, अष्टविनायकांपैकी एक खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. असं म्हणतात की इथे बाप्पाने लहानपण घालवलं, म्हणून या जागेला वेगळंच महत्त्व आहे. रस्त्यात मस्ती झाली, चहा झाला, भरपूर असलो. पण खरी मजा तेव्हा सुरू झाली जेव्हा त्या शेकडो पायऱ्या चढायला सुरुवात केली. वर जाताना दम लागला होता, पण एकच विचार होता, आता इतकं आलोय तर दर्शन करूनच खाली जायचं. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हालाही आमच्यासोबत लेण्याद्रीची ही भन्नाट राईड अनुभवायला घेऊन जातो. मी आलो माझ्या दुसऱ्या लोकेशनला. आम्ही भीमाशंकरवरनं 90 किलोमीटर लेण्याद्री गाव आहे, तिथे गणपती आहे लेण्यांमध्ये. म्हणजे डोंगरावरती लेण्या कोरलेले आहेत ना, त्यामध्ये आहे, तो बघायला आलोय. प्लॅन सिम्पल होता, लेण्याद्रीला जायचं. पण राईडमध्ये काय काय होणार होतं त्याची कल्पना नव्हती. गुगल मॅप्स म्हणते 2 तास, पण रायडर्सना माहीत असतं राईड कधी वेळेने नाही, मोमेंट्सने मोजायची असते. ॲक्च्युली माझा सेकंड टाईम आहे. फर्स्ट टाईम आलेलो तर कसं माहिती आहे की आम्ही कसं थोडं जास्त ट्रॅव्हल केलेला, त्यामुळे आम्ही सगळे थकलेलो. त्यामुळे आम्ही फक्त खाली आलो आणि काहीतरी भूक लागलेली वगैरे, तर जेवलं आणि वरती चढायला कंटाळा आलेला, तर आम्ही गेलो परत. तर आता सेकंड टाईम आहे. पब्लिक तर भरपूर आला आहे आणि थोडा कसा आमचा प्लॅन फिक्स होता येण्याचा, त्यामुळे आम्ही आलो. आता बघू, हे जवळ आहे एकदम, वरती तर नाही त्यामुळे हो जवळ आहे, जास्त उंच नाही. आणि आता काय सवय आहे घर वगैरे चढायची, दम तर लागतं आणि वजन पण हळूहळू चालतंय. पोरं पण दमलेत. आम्ही ॲक्च्युली नाश्ता केलेला, तर नाश्ता असा केला की जेवणासारखा केलेला, हात दुखायला. हो केवढे त्यांच्याबद्दल पण घाबरायला लागतं की मोबाईल वगैरे खेचतात ही लोक. चला थोडा वरती जाऊन बोलतो. लेण्याद्री हे अष्टविनायकांपैकी एक स्थान आहे. विशेष म्हणजे हे मंदिर डोंगरात कोरलेल्या लेण्यात आहे, त्यामुळे दर्शनासोबत इतिहासाचाही अनुभव मिळतो. एक अजूनही या मंदिराला नवीन नाव आहे, म्हणजे लोकल्स किंवा जुने काळातले माणसं म्हणतात गिरिजा मंदिर म्हणून असं नाव आहे. असं मला वाटतं. गुगलवरती चेक करा. बाईकवर बसून आलो ते सोपं होतं, आता खरी तेच सुरू झाली. वर बाप्पा आहे हे माहीत होतं, पण मध्ये इतक्या पायऱ्या असतील हे कोणी सांगितलं नव्हतं. जवळजवळ तुम्ही 300 पायऱ्या चढाल ना, तेव्हा तुम्हाला असा व्ह्यू येईल. बघा, तेव्हा हा असा व्ह्यू येईल तुम्हाला. 300 पायऱ्या असं वाटतात कमी, पण कसं जो नवीन माणूस जाईल ना त्यासाठी पण त्या भरपूर आहे. पण वरती आल्यावरती फील होत नाही की तुम्ही एवढ्या पायऱ्या चढून आलात. बघा ना तुम्ही काय नजारा आहे. बघा असा नजारा जर वरती येऊन भेटला आणि असा नेचर भेटला तुम्हाला, काय पाहिजे अजून. एवढा वरती कसं गणपती आहे, हा गणपतीचं म्हणजे ह्या लेण्या आहेत, गणपतीचं मंदिर तिकडे आहे आणि ह्या लेण्या आहेत. म्हणजे विचार करा ना, पहिल्या काळामध्ये पांडवांच्या काळामध्ये ह्या सगळ्या लेण्या बांधलेल्या आहेत आणि
ॲक्च्युली आमच्या गावामध्ये पण एक अशा लेण्या आहेत. तुम्ही गुगलला सर्च करा किंवा यूट्यूबला पण तुम्हाला भेटतील. पनाले काजी म्हणून, दापोली तालुका, दापोली गाव पनाले काजी. आमच्या गावापासून असं चालत गेलं तर तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 मिनटं नदीवरनं असं क्रॉस करून करावं लागतं, त्यात पोचू शकता. आणि बाकी जर गाडीन पण तुम्ही जाऊ शकता, असं काय नाही. आणि इथे यायचं असेल तर तुम्हाला काय तुमच्याकडे गाड्या वगैरे असतील तर ठीक आहे, किंवा बसेस वगैरे येतात. पुण्यातून 90 किलोमीटर आहे इकडे यायला. पुणे म्हणजे भीमाशंकर इकडून, आम्ही भीमाशंकरवरून आलो ना, तर आम्हाला 90 किलोमीटर लागलं. पण ठीक आहे. आणि बाईकने आलं तर काय असं वाटलं नाही एवढं की लांब आहे. मजा आली. 1 तासामध्ये आलो. 1 तास लागतो म्हणजे तुम्ही जर नॉनस्टॉप आला तर. पण मजा आली, वसूल झाले. तुम्हाला आता आतमध्ये गणपती दाखवतो कसं आहे. आता बघा मी वरती आलो. ह्या बघा ह्या पायऱ्या आहेत अशा. आतमध्ये कसं सगळं एकदम कसं एकदाच सगळे आले तर असा आवाज एकदम घुमतो, त्यामुळे कसं बोलता येत नाही. हे आतमध्ये, हा आतमधला. आणि हा गणपतीचं मंदिर आहे ते दाखवलं जवळ जाऊन. हा गरम वाटतं एकदम गरम. हे मंदिर पाया पडून पडतो मला. सॉरी. ते आमचं झालं दर्शन वगैरे करून झालं आहे आतमध्ये. आणि तसं लवकर होतं कारण का गर्दी वगैरे काय नाही. तुम्ही पण आलात तर काय एवढं काय नाही, घाई ते असं काय नाही. लवकरात लवकर दर्शन होतं. आम्ही पण सगळे दर्शन करून आता बसलोय, सगळे दर्शन करूनच सगळे बसले. आणि वरती येऊन बघतो काय जास्त काय असं बघण्यासारखे नाही, फक्त लेणे आहे आणि गणपतीचं तर मंदिर आहे बस. असं बांधलेले लेणे अजून काय ह्याच, बाकी काय नाही एवढं. आणि गर्दी तर नसते एवढं, कधी पण येऊ शकतं असं काय नाही. आणि मोस्टली संडेला असेल, शक्यतो संडेला असणार कारण पब्लिक तेव्हा कसं लांबनं टुरिस्ट अँड ट्रॅव्हल्स वगैरे म्हणजे लांबून येतात, त्यामुळे संडेला होतो. मी काय म्हणतो झोपूया काय चांगलं लागेल. झोपून तर बघ, थंड तर वाटतं एकदम. कुणाची हिस्ट्री सांगतोस तू? अरे मी इथली हिस्ट्री बोलतोय. इथली मंदिराची हिस्ट्री हे सुशांत तुम्ही मानलाव काय? पडलाय ना सुशांत सिमेंटला गेला बोल. पिकनिकला आलो. हे झोपे पिकनिकला आलो काय? एखादी ताणली आहे. पिकनिकला आलो काय? इंद्रायणी सगळ्याने काय ऍक्च्युली पुण्यामध्ये इंद्रायणी सगळीकडे जेवढे पण आम्ही हॉटेल बघितले ना तिथे इंद्रायणी. ह्यांनी पण वेगळं हॉटेल केलेलं, आम्ही पण वेगळं हॉटेल. पण म्हणजे टेस्ट म्हणजे कसं आम्ही पण पहिल्यांदाच बघितलं कसा तो एकदम किंमत सारखा होता. पहिल्यांदाच खाल्ला ना आम्ही पण, त्यामुळे. पण कसं वाटतं खालचं जेवण? पिठला काही लोकांचं बाहेर येत. हे बघा हे ह्या लोकांचं पिठला बघतरी तर पाहिजे भाई. तिथे जा जवळ मोठे नाही मोठा काय फायदा एकाला वाचवण्यासाठी 4 जणांना मारतील, फायदा काय? पाप केलं ना भेटत राहा मला पर्यंत. आपल्या स्मशान पत्रा तरी बांधलेला आहे. पत्रा बांधलेला आहे म्हणून जाणार नाही वरती. असा कुठला नियम आहे? वाया जावं लागेल त्याला. म्हणजे पहिला सर्व 50 ठिकडी दिली फाडून काढते तुम्ही बाकीच्या ते परत येतील तर बरोबर. आयुष्यात पैसे कमवणे महत्त्वाचं आहे, पण वेळ काढून अशा प्रवासांना जाणणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आठवणीत राहतात त्या जागा नाहीत, तर त्या जागी आपल्या माणसासोबत घालवलेलं क्षण. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय. साधू झोपले.